सर्वांना नमस्कार। मागील व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण श्री शिवमहापुराण या डॉक्टर ज्ञानेश्वर तांदळे लिखित ग्रंथातील रुद्रसंहिता या दुसऱ्या संहितेमधील युद्धखंडातील अध्याय 1 ते 29चे वाचन केले। युद्धखंडामध्ये एकूण 58 अध्याय आहेत। पुढील अध्याय 30 ते 58चे वाचन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण त्रिपुराचा व जालंधराचा वध, शंखचूड व तुलसीचा विवाह याविषयी माहिती घेतली। या व्हिडिओमध्ये आपणास तुलसीने श्री विष्णूंना दिलेला शाप आणि शंखचूडाचा व विविध दैत्यांचा वध कसा झाला याविषयी माहिती मिळेल। चला तर वाचनाला सुरुवात करूया। रुद्रसंहिता खंड 5 युद्धखंड अध्याय 30। शिवजींनी देवांना दिलेले आश्वासन। सनतकुमार म्हणाले, व्यासजी, ब्रह्मदेव आणि श्रीहरीची वचने ऐकून शिवजी म्हणाले, आपले कल्याण असो। शंखचूडाचा वध निश्चित होणार आहे। त्या दंभपुत्राचा सर्व वृत्तांत मी जाणतो। राधेच्या शापाने गोप दानवराज शंखचूड झाला आहे। तो धर्म जाणणारा आहे, परंतु देवांचा द्रोह करणारा आहे, म्हणून तो देवांना त्रास देत आहे। पण काहीही काळजी करू नका। त्याच वेळी श्रीकृष्ण राधेसह आणि श्रेष्ठ पार्षदांसह तेथे प्रगटले। त्यांनी शिवजींना नमस्कार केला। ते म्हणाले, हे शिवजी, तुम्हाला नमस्कार करतो। मी मोहग्रस्त होऊन स्वतःला स्वतंत्र समजून वागत होतो, त्याचे फळ मला मिळाले। सुदामा नावाचा पार्षद राधेच्या शापाने दानव कुळात जन्मून देवाला त्रास देत आहे, तरी आमचा उद्धार करा। शिवजी म्हणाले, हे श्रीकृष्णा, तुमचे कल्याण असो। तुम्ही जे सर्व केले ते माझ्या इच्छेने केले। आता आपल्या स्थानी जा। भगवान श्रीकृष्ण राधेसह गोलोकी गेले। ब्रह्माजी आणि श्रीहरींनी शिवजींना नमस्कार करून निरोप घेतला। आता शिवजी शंखचूडाचा वध करतील हे त्यांनी जाणले। अध्याय 31। शिवजींनी पुष्पदंतास शंखचूडाकडे पाठवले। सनतकुमार म्हणाले, व्यासजी, देव निघून गेल्यावर रुद्रदेवाने शंखचूडाचा वध करण्याचे ठरवले। पुष्पदंत चित्ररथ हा गंधर्वाचा अधिपती त्याला शिवजींनी बोलवून घेतले आणि त्याला शंखचूडाकडे पाठवले। शिवजींच्या आज्ञेप्रमाणे पुष्पदंत शंखचूडाच्या नगरात गेला। ते नगर इंद्राच्या आणि कुबेराच्या नगराप्रमाणे होते। मध्यभागी दानवराजाचा प्रासाद होता। त्या प्रासादाला 12 द्वारे होती। एका द्वारपालाला येण्याचे कारण सांगून पुष्पदंत आत गेला। दानवांचा राजा शंखचूड रत्नजडित सिंहासनावर बसला होता। पुष्पदंताने त्याला अभिवादन केले। पुष्पदंत म्हणाला, मी शंकराच्या आदेशाने आलो आहे। तू देवांचे राज्य परत कर, काय नाहीतर माझ्याशी युद्ध करायला तयार हो। शंखचूड म्हणाला, मी देवांचे राज्य कधीही परत करणार नाही। मी युद्ध करण्यास तयार आहे, असा निरोप तू शिवजींना सांग। त्यावेळी पुष्पदंत म्हणाला, तू देवांचे राज्य परत दे। पण शंखचूड तयार नव्हता। शंखचूडाचा निरोप घेऊन पुष्पदंत कैलासावर परतला। अध्याय 32। शिवजींचे गणासहित शंखचूडाबरोबर युद्धासाठी प्रस्थान। सनतकुमार म्हणाले, व्यासजी, पुष्पदंताने सर्व वृत्तांत शिवजींना सांगितला। शिवजींनी आपल्या सर्व गणांना युद्धास तयार होण्यास सांगितले। कार्तिकीय, गणपती, सर्व सेनापती आपले सैन्य घेऊन शिवजींच्या बरोबर मोठ्या उत्साहाने निघाले। यामध्ये अनेक गण सामील होते। याच्याशिवाय 8 भैरव, 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, अग्नी, चंद्र, विश्वकर्मा, अश्विनी कुमार, कुबेर, यम, निऋषी, नलकुबेर, वायू, वरुण असे सर्व महाबली शिवजींच्या बरोबर होते। स्वतः भद्रकालीही बरोबर होती। तिच्या हातामध्ये लखलखीत शक्ती होती। तिच्याबरोबर योगिनी, ब्रह्मराक्षस, वेताळ, यक्ष आणि किन्नर होते। या सर्वांना घेऊन भगवान शंकर शंखचूडाशी युद्ध करण्यासाठी निघाले। देवांना व ऋषींना त्रास देणाऱ्या शंखचूडास शिवजींनी ठार करायचे होते। ते चंद्रभागेच्या तीरावर आले। तेथे अतिशय सुंदर वटवृक्ष होता। त्या वटवृक्षाखाली त्यांनी मुक्काम केला। अध्याय 33। शंखचूड शिवजी बरोबर युद्ध करण्यास निघाले। सनतकुमार म्हणाले, व्यासजी, शिवजींचा दूत निघून गेल्यावर शंखचूडाने आपण युद्धासाठी जाणार आहोत, तरी परवानगी द्यावी असे पत्नीला सांगितले। पत्नीने परवानगी दिली। शंखचूड सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठला, स्नान करून दानधर्म केला, आपल्या पुत्राला राजसिंहासनावर बसविले, त्याला जबाबदारीची जाणीव दिली। पत्नीला पुन्हा समजावून सांगितले। शंखचूडाने आपल्या सेनापतीला बोलवून घेतले, त्याला युद्धाची सर्व तयारी करण्यास सांगितले। शिवजी बरोबर युद्ध करावयाचे आहे याचीही कल्पना दिली। दैत्य, दानव, असुरांची 50 कुळे तसेच महाबली कंक, धूम्र, कालकेय, हरदा, मौर्य आदी सर्वांना आपल्या कुळाबरोबर येण्यास सांगितले। शंखचूडाच्या सेनापतीने सर्व तयारी केली। त्याने विशाल सेना उभी केली। शंखचूडाने दैत्यगुरु शुक्राचार्य यांनाही बरोबर घेतले। ती सर्व सेना पुण्यभद्रा नदीच्या तीरावर गेली।
तेथे मुक्काम केला. हे भारतातील प्रसिद्ध असे पुण्यक्षेत्र आहे. अध्याय 34. शंखचूडाच्या दूताचा शिवजी बरोबर संवाद. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, शंखचूड आपल्या सेनेसह पुण्यभद्रा नदीच्या तीरावर गेला. त्याला जवळच तळ ठोकून असलेले शिवजींचे विशाल सैन्य दिसले. त्याने एक विद्वान दानवाला शिवजींकडे पाठवले. तो दानव शिवजींकडे गेला. शिवजींनी योगासन घातले होते. त्यांच्या सभोवताली ब्रह्मतेज पसरले होते. त्यांच्या हातात त्रिशूल, पट्टीश आदी आयुध होती. शिवजींच्या डावीकडे भद्रकाली व पुढील बाजूस स्कंद बसला होता. दूताने शिवजींना व त्या दोघांना नमस्कार केला. शंखचूडाचा दूत म्हणाला, मी स्वामींच्या आज्ञेने आलो आहे. ते दानवांचे अधिपती आहेत. तरी युद्धासाठी तुमचा विचार सांगा. शिवजी म्हणाले, दूता, तू ज्ञानी आहेस. शंखचूड हा दानव नसून श्रीकृष्णाचा पार्षद आहे. राधेच्या शापामुळे दानव कुळात तो जन्मला. मी भक्तांच्या अधीन असतो. त्यांच्या इच्छेने कार्य करतो. माझ्या मनात कोणत्याच प्रकारचा भेदभाव नाही. तरी शंखचूडाला सांग की तू देवांच्या विरुद्ध जाऊ नकोस. मी देवांचे रक्षण करणार आहे. अध्याय 35. देव व दानव यांचे महायुद्ध. सनतकुमार म्हणाले, त्या दूताने शंखचूडाजवळ जाऊन सर्व वृत्तांत कथन केला. ते ऐकून शंखचूडाने आपल्या सैन्याला युद्धाची आज्ञा दिली. शिवजींनी देखील आपल्या गणांना युद्धाची प्रेरणा दिली. रणांगणात मोठ्या प्रमाणात रणवाद्ये वाजू लागली. युद्धभूमीवर मोठ्या प्रमाणात कोलाहल निर्माण झाला. दोन्हीकडील सैन्य एकमेकांवर धावून गेली. देव व दानवांचे युद्ध सुरू झाले. अनेक मोठे मोठे वीर एकमेकांबरोबर प्राणपणाने लढत होते. 11 महारुद्रांचे 11 दैत्यांशी युद्ध चालले होते. उग्रचंडाचे महामनीशी, चंद्राचे राहूशी, बृहस्पतीचे शुक्राचार्याशी आणि नंदी आदी शिवगणांचे अन्य दानवांशी भीषण युद्ध सुरू होते. भगवान शिवजी वटवृक्षाखाली बसून युद्ध पाहत होते. शंखचूडही युद्ध पाहत होता. अनेक हत्यारांचा एकमेकांवर प्रहार होत होता. रक्ताचे पाट वाहत होते. योद्धांचे आयुधे व किरीट यांचे ढीग साठलेले होते. रणवाद्यांच्या निनादाने आसमंत भरून गेला होता. बराच काळ देवदानवांचे युद्ध सुरू होते. जीवाची बाजी लावून सर्वजण लढत होते. प्रदीर्घ काळ युद्ध सुरू होते. अध्याय 36. शंखचूडा बरोबर स्कंद, भद्रकाली व वीरभद्राचे युद्ध. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, हळू दानवांचे प्राबल्य वाढले व देवसेनेचा पराजय होऊ लागला. त्यामुळे सर्वत्र हाहाकार झाला. काही देवगण रणांगणातून निघून गेले. त्यावेळी प्रतापी स्कंद युद्धभूमीवर गेला. त्याने अनेक दानवांच्या सैन्याला ठार केले. त्याचवेळी कालीने देखील उग्र रूप धारण केले आणि रणांगणात हाहाकार माजला. तिने दानवांच्या अनेक सैन्यांना ठार केले. हे दृश्य पाहून दानव सैन्य भिवून सैरावैरा पळू लागले. सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्राणहानी होत होती. भद्रकाली व स्कंदाने विजय प्राप्त केला. त्यामुळे सर्वांना आनंद झाला. हे पाहून शंखचूड हा अतिशय क्रोधायमान झाला. तो रथावर बसून बाणांचा वर्षाव करीत युद्धभूमीत दाखल झाला. त्यावेळी दानवांना धीर झाला. कार्तिकीय न डगमगता युद्ध करत होता. वीरभद्र व शंखचूडाचे युद्ध झाले. दोन्हीकडील वीर उत्साहाने युद्ध करत होते. अध्याय 37. भद्रकाली व शंखचूडाचे तुंबळ युद्ध. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, भद्रकाली युद्धभूमीवर येताच मोठ्याने गर्जना केली. त्यामुळे अनेक दानव भयभीत झाले. भद्रकाली युद्धभूमीत आलेली पाहून दैत्यराज शंखचूड वेगाने तिच्या समोर येऊन उभे ठाकले. त्यामुळे भीषण युद्धास सुरुवात झाली. दोघे जण एकमेकांच्यावर प्रचंड अस्त्र फेकत होते, पण आमच्या शक्तीने त्याचे निवारण केले जात होते. बराच काळ त्यांच्यामध्ये युद्ध झाले. शंखचूड आपल्या अस्त्राने मारला जात नाही हे भद्रकालीने जाणले. त्यामुळे तिने शेवटी पाशुपतास्त्राचा प्रयोग करायचे ठरविले. एवढ्यात आकाशवाणी झाली, हे देवी, पाशुपतास्त्र अमोघ असले तरी त्याच्यापासून शंखचूडाचा मृत्यू होऊ शकणार नाही. तरी त्यासाठी तू दुसरा उपाय शोधा. ही आकाशवाणी ऐकून देवीने पाशुपतास्त्र सोडले नाही. ती दानव सेनेत गेली आणि अनेक वीरांना मारून टाकले. शंखचूडाला मारण्यासाठी धावली. त्यावेळी रौद्रास्त्र सोडून शंखचूडाने आपला बचाव केला. शंखचूडाला गरगरा फिरवून खाली आपटले तरी पुन्हा तो उठून बसला. शंखचूडाला मारले जाणे आपल्या हातून शक्य नाही हे भद्रकालीने जाणले. अध्याय 38. शंखचूडाच्या सेनेचे पलायन. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, भद्रकालीचा प्रभाव चालेना हे शिवजीने जाणले व ते वृषभावर बसून युद्धभूमीवर आले. त्यांचे बरोबर वीरभद्र, भैरव आणि क्षेत्रपाल होते. शिवजी स्वतः रणभूमीवर आले तेव्हा शंखचूडाने त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यानंतर ते रथावर आरूढ झाले. त्यांनी शिवजींना युद्धाचे आव्हान दिले. ते सातत्याने बाणांचा वर्षाव करू लागले. शिवजींनी ते सर्व बाण छेदून टाकले. शिवजींनी आपल्या बाणाने शंखचूडाच्या खडगाचे व ढालीचे तुकडे केले. शंकरांनी मोठ्याने डमरू वाजवल्या आणि दानवसेना भयभीत झाली.
शिवगणांचा उत्साह वाढला. शिवजीने आपला त्रिशूल शंखचूडाच्या अंगावर फेकला, त्यामुळे तो मूर्छित झाला. पण थोड्या वेळात तो पुन्हा उठला. शंखचूडाच्या सेनेचा संहार होत होता. अनेक असुर मारले गेले, त्यामुळे दानववीर मिळेल त्या वाटेला पळत सुटले. अध्याय 39. शिवजीकडून शंखचूडाचा वध. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, आपल्या सैन्याचा पराभव होत असलेला पाहून शंखचूड अतिशय क्रोधायमान झाला. त्याने महादेवाबरोबर युद्ध करण्यास सुरुवात केली. त्याने अनेक अस्त्रे सोडली, परंतु महादेवांनी ती नष्ट करून टाकली. शंखचूडाने मायावी रूप धारण केले. शिवजीने ते मायावी रूप जाणले आणि शंखचूडाला पुन्हा मूळच्या रूपात आणले. शिवजीने दिव्य त्रिशूल त्याच्यावर फेकणार होते, पण तेवढ्यात आकाशवाणी झाली. शंखचूडाला विष्णूंचे दिव्य कवच आहे, तसेच त्याची पत्नी पतिव्रता आहे, तोपर्यंत वध होऊ शकत नाही. हा ब्रह्माजीचा वर आपण खरा करा. ही आकाशवाणी ऐकून शिवजी थांबले. त्यावेळी श्रीहरीने ब्राह्मणाचे रूप धारण केले. ते शंखचूडाच्या जवळ गेले. शंखचूडाने नमस्कार केला व आपणास काय हवे आहे असे विचारले. ब्राह्मण म्हणाले, आधी मला वचन दे की मी मागेन ते देईन. त्याप्रमाणे शंखचूडाने वचन दिले. त्यावेळी त्या ब्राह्मणाने कवच मागून घेतले. शंखचूडाने ते कवच दिले. त्यावेळी शिवजींनी विजय नावाचा त्रिशूल आकाशात फेकला व तो शंखचूडाला लागून तो मृत्यू पावला. त्यामुळे सर्वत्र शांतता नांदू लागली. अध्याय 40. तुलसीने श्री विष्णूंना दिलेला शाप. व्यास सनतकुमारांना म्हणाले, श्री विष्णूंनी शंखचूडाच्या पवित्र पत्नीला तुलसीला कशा प्रकारे धर्मभ्रष्ट केले ते सांगा. सनतकुमार म्हणाले, रणांगणामधील आकाशवाणी ऐकून शिवजींनी श्रीहरीला पुढील कार्याची प्रेरणा दिली. श्रीहरीने कवच काढून घेतले आणि शंखचूडाचे रूप घेऊन त्याच्या नगरीत आले. शंखचूडाने नगरीत प्रवेश केल्यावर पत्नीला आनंद झाला. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्या रात्री ती पतीशी रममान झाली. त्यावेळी कळाले की हा पती नसून मायावी रूप धारण केलेला परपुरुष आहे. शंखचूडाच्या पत्नीने त्यांना पाषाण होशील असा शाप दिला. त्यावेळी शंकर तेथे प्रकट झाले. ते तुलसीला म्हणाले, तू रडू नकोस. हे शरीर सोडून तू दिव्य रूप धारण कर. तू खूप तपश्चर्या केली आहेस. तुझ्या देहाचा त्याग होताच तू नदी होशील. ती गंडकी नदी म्हणून प्रसिद्ध पावेल. तू तुळशीचा वृक्ष होशील. तू वैकुंठात दिव्य रूपाने राहशील. श्रीहरी नदीच्या किनाऱ्यावर पाषाण म्हणून राहतील. त्या पाषाणाला कीटक भेदून ते नदीत पडतील. त्याला छिद्रे पडून ते शाळीग्राम म्हणून प्रसिद्ध पावतील. शाळीग्राम व तुळशीचे लोक पूजा करतील. एवढे सांगून शिवजी अंतर्धान पावले. अध्याय 41. वराह रूप धारण करून हिरण्याक्षाचा वध. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, शिवजींनी आणखीन कोणत्या लीला केल्या ते आपण मला सांगावे. देवांचे चक्रवर्ती शिवप्रभू गिरिजेसह काशीला आलेले होते. लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी काशीलाच वास्तव्य केले. काशी ही राजधानी बनली. भैरव नावाच्या वीराला रक्षक म्हणून ठेवले. शिवजी एकदा शैलजेबरोबर पर्वतावर विहार करत होते. ते एके ठिकाणी बसले. पार्वतीने शिवजींचे डोळे दोन्ही हाताने झाकले. तेव्हा एक भयानक बालक तेथे प्रगट झाले. पार्वतीने शिवजींच्या डोळ्यावरील हात काढला आणि शिवजींना विचारले, हे बालक कोण आहे? शिवजी म्हणाले, माझ्या घामातून अंधक नावाचे बालक निर्माण झाले आहे. पार्वतीने त्यांचा सांभाळ केला. कश्यप पुत्र हिरण्याक्षाला काही मूलबाळ नव्हते, त्यामुळे तो व पत्नी दुःखी होते. पत्नी म्हणाली, तुम्ही शिवजींची आराधना करून पुत्रप्राप्तीचे वरदान मागून घ्या. त्यामुळे हिरण्याक्ष तपश्चर्या करू लागला. त्याने कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे शिवजींनी हिरण्याक्षाला दर्शन दिले आणि तुला कोणता वर हवा हे विचारले. हिरण्याक्षाला अतिशय आनंद झाला. त्याने हात जोडून शिवजींना नमस्कार केला आणि त्यांची स्तुती केली. हिरण्याक्ष म्हणाला, माझ्या भावाला 5 पुत्र आहेत, पण मला एकही पुत्र नाही. पुत्रप्राप्तीच्या इच्छेनेच मी तप केले, तरी दैत्यकुळाला अनुरूप असा पराक्रमी पुत्र द्या. शिवजी म्हणाले, मला एक पुत्र आहे, त्याचे नाव अंधक आहे. तो शक्तिमान आणि पराक्रमी आहे. तू त्याचा पुत्र म्हणून स्वीकार कर. हिरण्याक्षाने ताबडतोब शिवजींचा प्रस्ताव मान्य केला. प्रत्यक्ष शिवजींचा पुत्र मिळाल्यामुळे हिरण्याक्ष अतिशय उत्साही झाला. त्याने स्वर्गावर स्वारी केली. तेथे विजय संपादून तो भूलोकी आला. त्याने पृथ्वीलाही आपल्या अधीन केले. त्यामुळे सर्वांना भय निर्माण झाले. हिरण्याक्षाने पृथ्वी पाताळात नेली. त्यावेळी विष्णूंनी वराह रूप धारण करून पृथ्वीला पाण्यातून वर काढले. सुदर्शन चक्राने हिरण्याक्षाचा वध केला. अंधकाला राजसिंहासनावर बसविले. हिरण्याक्षाचा वध झाल्यामुळे सर्व प्राणी मात्र सुखी झाले. अध्याय 42. नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केला. व्यासजी सनतकुमाराला म्हणाले, हिरण्याक्षाचा वध झाल्यामुळे त्याच्या मोठ्या भावाने हिरण्यकश्यपूने काय केले याविषयी सांगा. आपल्या भावाचा वध झालेला ऐकून हिरण्यकश्यपू अतिशय क्रोधायमान झाला. त्याने सर्व देवांना, वैष्णवांना
त्रास देण्यास सुरुवात केली. जप, यज्ञ, याग, अनुष्ठाने सर्व बंद पाडली. हिरण्यकश्यपूने कठोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ब्रह्मदेव प्रगट झाले व वर मागण्यास सांगितले. हिरण्यकश्यपू म्हणाला, मला स्वर्ग, मृत्यू, पाताळात, दिवसा किंवा रात्री, वर किंवा खाली, तसेच आत किंवा बाहेर कोठेही मृत्यू येऊ नये. ब्रह्मांनी तसा वर दिला. वर मिळाल्यावर हिरण्यकश्यपू अतिशय उन्मत्त झाला. त्याने वैष्णवांचा, तपस्वी लोकांचा अतिशय छळ केला. सर्व देवता विष्णूंना शरण गेले. वैष्णवांनी कराल दाढा, तीक्ष्णे नखे असलेले नरसिंह रूप धारण केले. हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. दैत्यकुळात जन्म घेऊन देखील तो वैष्णव भक्त होता. विष्णूंचे सदैव नामस्मरण करत होता. त्यालाही ठार मारण्याचा प्रयत्न हिरण्यकश्यपूने केला, परंतु काही उपयोग झाला नाही. त्या समयी नरसिंह रूपाने विष्णू प्रकट झाले. त्यांनी हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतले आणि उंबऱ्यावर बसून हिरण्यकश्यपूला मारून टाकले. प्रल्हादाने नरसिंह रूपात विष्णूचे दर्शन घेतले. विष्णूंनी त्याला राज्यावर बसविले. अध्याय 43. अंधकाची तपश्चर्या आणि स्वैराचार वागणे. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, तुम्हाला अंधकाची हकीकत सांगतो. एके दिवशी अंधक आपल्या बंधूबरोबर क्रीडा करीत होता. तेव्हा चुलत बंधूंनी त्याचा अतिशय अपमान केला. तू अंधळा आहेस, कुरूप आहेस, तुला राज्य मिळणार नाही असे सांगण्यात आले. अंधकाला अपमान सहन झाला नाही. त्याने वनात जाऊन कठोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रगट झाले. अंधकाने वर मागितला, परस्त्री ही माते समान आहे, तिच्याबद्दल माझे मनात काम भावना निर्माण झाली तर शिवजीकडून माझा वध व्हावा. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले. अंधकाराला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. एके दिवशी अंधकाच्या मंत्र्याने अत्यंत लावण्यवती स्त्री पाहिली आणि तो वृत्तांत अंधकाला सांगितला. ती पार्वती होती. अंधकाच्या मनात पार्वतीबद्दल आसक्ती निर्माण झाली. मंत्री पुन्हा पार्वतीकडे गेले. त्यांनी अंधक हा श्रेष्ठ आहे हे पटवून दिले. शंकराने अंधकास निरोप पाठवला. तो निरोप मंत्र्यांनी अंधकास सांगितला. तो निरोप उलटसुलट ऐकल्याने अंधक अतिशय क्रोधायमान झाला. अध्याय 44. वीरकगण व स्त्री सैन्याचे अंधक दैत्याबरोबर महायुद्ध. सनतकुमार व्यासांना म्हणाले, आपल्या मंत्र्यांचे बोलणे ऐकून संतापलेला अंधक वीरांना घेऊन गुहेजवळ गेला. त्यावेळी शिवगणांनी त्यांना रोखले. अंधक व त्याचे सैन्य ऐकण्यास तयार होईनात. त्यामुळे दोघांकडून युद्धास सुरुवात झाली. शिवगणांनी दैत्यांना ठार केले. शिवजी या युद्धापासून दूर होते. शिवजी पार्वतीला म्हणाले, मी पाशुपत व्रताचे अनुष्ठान करण्यासाठी मी येथे आलो, परंतु तू येथे आल्यामुळे वारंवार विघ्ने येऊ लागली. मी अनेक दैत्यांचा वध केला. मी आता दुसरीकडे वनात जातो व पाशुपत व्रताचे अनुष्ठान करतो. एवढे सांगून पार्वतीची संमती घेऊन दुसरीकडे वनात गेले. इकडे पार्वती मंदार पर्वतावरील गुहेत राहून शिवजींच्या आगमनाची वाट पाहत होती. ती गुहेच्या आत एकटीच होती. शिवजीचा वीरक पुत्र म्हणजे वीरगण तिचे रक्षण करत होता. त्यावेळी अंधकाचे सैन्य लढावयास आले. वीरकने अनेक दैत्यांचा समाचार घेतला. शेवटी तो ही गुहेच्या दाराजवळ मूर्छित होऊन पडला. कोणालाही आत जाता येईना. पार्वतीने ब्रह्मा, विष्णू, शिवजींचे स्मरण केले. अनेक जण स्त्री रूपात तेथे प्रगट झाले. पार्वतीने सर्व हकीकत सांगितली. स्त्री रूप धारण केलेले सैन्य बाहेर पडले. त्यामुळे वीरक ही जागा झाला. दैत्यांच्या सैन्याचा पराभव केला. शंकर प्रगट झाले. अंधकाच्या दूताने शिवजींना पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. शिवजी अतिशय क्रोधायमान झाले. अध्याय 45. अंधकाचा पराभव व अंधक शिवजींचा सेवक बनला. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, अंधकास दूतातर्फे निरोप मिळाले. नंतर तो अतिशय संतापला. अंधक सैन्य घेऊन गुहेजवळ आला. शिवजींनीही आपल्या सैन्याला बोलावून घेतले. विधस नावाच्या दैत्याने मोठे पराक्रम करावयास सुरुवात केली. देव सैन्यावर हल्ला केला. त्यावेळी महादेव तेथे युद्धासाठी आले. त्यावेळी देवांना तेथे आधार मिळाला. शुक्राचार्य सातत्याने मृत्यू पावलेल्या दैत्यांना जिवंत करत होते आणि ते पुन्हा देवसैन्याची लढाई करत होते. देवाने शुक्राचार्यांना बंदिस्त करून टाकले. अंधक आणि शिवजी समोरासमोर येऊन टाकले. शिवजींनी त्याला आपल्या त्रिशूलावर वर उचलले. त्याने स्वतःच्या उद्धारासाठी शिवजींचे स्मरण केले आणि त्याला त्रिशूलावरून खाली उतरवले. तो शिवजींच्या आज्ञेत राहून त्यांची मनोभावे सेवा करू लागला. शिवजींनी वीरकाला गुहेवर पहारा कराव्यास सांगून ते पार्वतीला भेटावयास गेले. अध्याय 46. शिवजीने शुक्राचार्याला मायेने गिळून टाकले. व्यासांनी सनतकुमारांना विचारले, शिवजींनी महाविद्वान शुक्राचार्याला युद्धाच्या वेळी गिळून टाकले तर मग पुढे काय झाले? अंधकाचा पराभव होत असताना तो शुक्राचार्याकडे गेला व मदत करण्यास सांगितले. शुक्राचार्यांना संजीवन विद्येचे वरदान हे शंकरांच्याकडून लाभलेले होते. अशा वेळी शंकरांच्या सेनेने मारलेल्या दैत्याच्या सैन्याला जिवंत कसे करावे असे त्यांना वाटू लागले.
अंधकाने काकवतीला येऊन केलेली विनंती ऐकून शुक्राचार्य हे दैत्यांना जिवंत करू लागले. दैत्य जिवंत होऊन लागल्यामुळे पुन्हा ते युद्धास सुरुवात करू लागले. त्यावेळी शिवजींनी नंदीला आज्ञा केली की तू शुक्राचार्याला उचलून इकडे आण. नंदीने आपल्याबरोबर अनेक गण घेतले आणि सर्वजण युद्धभूमीवर आले. तेथे देव व दैत्य यांचे मोठ्या प्रमाणात युद्ध होत होते. शुक्राचार्यांच्या भोवती अनेक दैत्य उभे होते. नंदीने गणांना बरोबर घेऊन दैत्यांचा पराभव केला व शुक्राचार्यांना पकडून शिवजींच्या समोर आणले. शिवजींनी शुक्राचार्याला पाहिले की हे दैत्य सैन्याला जिवंत करतात हे जाणले आणि शिवजींनी महान रूप धारण करून शुक्राचार्य यांना गिळून टाकले. अध्याय 47. शिवजींच्या स्तुतीने शुक्राचार्यांची मुक्तता. व्यासाने विचारले, सनतकुमार, शिवजींनी शुक्राचार्यांना गिळून टाकल्यावर अंधकादी शक्तिशाली दैत्यांनी काय केले? सनतकुमार म्हणाले, शुक्राचार्य नाहीसे झाल्यावर अंधकाने आपल्या सैन्यास धीर दिला आणि सांगितले की तुम्ही घाबरू नका, प्राणपणाने युद्ध करा. शुक्राचार्य अति चतुर आहेत, ते शिवजींच्या पोटातून प्रगट होतील. देव दानवांचे मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू होते. प्रचंड आवाज येत होता. तो आवाज शुक्राचार्य यांना शिवजींच्या पोटात ऐकू आला. शुक्राचार्य बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु बाहेर येता येईना. शुक्राचार्य यांनी शिवजींची स्तुती केली, मनोभावे प्रार्थना केली. तो शिवजींच्या शरीरातून बाहेर पडला. तो शुक्राणूंच्या रूपात बाहेर आला, त्यामुळे त्याला शुक्र असे नाव मिळाले. शुक्राचार्य पुन्हा दानवांच्या सैन्यात येऊन मिसळले. अध्याय 48. अंधकाने शिवजींना मागितलेले वरदान. सनतकुमार म्हणाले, अंधक शिवजींच्या त्रिशूळावर अडकले होते. प्राण अगदी कंठाशी आला होता. तशाही परिस्थितीत त्याने शिवजींच्या 108 नावांचा जप केला, त्यामुळे तो मुक्त झाला. शिवजींना अंधकाची दया आली आणि त्यांनी त्याला त्रिशूळावरून खाली उतरवले. दिव्य अमृताच्या वर्षावाने त्याला अभिषेक केला आणि म्हणाले, अंधका, तू इंद्रिय दमन केले आहेस. तुझे शौर्य आणि धैर्य पाहून मी प्रसन्न झालो आहे. तू त्रिशूळावर होतास तरी सातत्याने माझी आराधना करीत होतास, त्यामुळे तुझे पाप नाहीसे झाले. या तपामुळे तुला अगाध पुण्य लाभेल. आता तू इष्ट वरदान मागून घे. अंधकाने जमिनीवर गुडघे टेकून शिवजींना नमस्कार केला आणि सद्गतीत तो म्हणाला, शिवजी, मी आपणास बोललो. आपला अपमान करण्याचे मी प्रयत्न केला तरी क्षमा करा. अनन्य भावाने मी तुम्हाला शरण आलो आहे. माझे रक्षण करा. पार्वती मातेच्या बद्दल माझ्या मनात नेहमी गौरव राहो. तुमच्या गणाबरोबर राहण्याची माझी इच्छा आहे. माझ्या मनातील दैत्य भावना नाहीशी हो. माझे सर्वार्थाने कल्याण हो असा वर द्या. शिवजींनी वरदान दिले आणि अंधकाला कळाले की शिव आणि पार्वती आपले माता पिता आहेत. अध्याय 49. मृतसंजीवनी विद्येचे शुक्राचार्यांना वरदान. सनतकुमार व्यासांना म्हणाले, शुक्राचार्यांनी शिवजींच्याकडून संजीवनी विद्या कशी प्राप्त केली ते सांगा. पुरातनकाली भृगुपुत्र भार्गवाने म्हणजेच शुक्राचार्यांनी काशीला जाऊन विश्वनाथाचे ध्यान केले. त्यांनी शिवलिंग स्थापन केले. रोज ते शिवलिंगाची विधीपूर्वक पूजा करत असत. शिव सहस्त्रनाम व अन्य स्त्रोतांनी त्यांचे स्तवन केले. कठोर तपश्चर्येमुळे शिवजी प्रसन्न झाले आणि वरदान मागाव्यास सांगितले. शुक्राचार्यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, तुम्ही प्रत्येक रूपामध्ये व्याप्त आहात. तुम्ही चतुर्विध पुरुषार्थ साध्य करून देणारे आहात. तुम्हाला नमस्कार असो. शिवजी म्हणाले, तू परमपवित्र क्षेत्री साधना केल्यामुळे मी संतुष्ट झालो आहे. तू शरीराने माझ्या उदरात प्रवेश करशील आणि श्रेष्ठ इंद्रियामार्गे बाहेर येऊन माझा पुत्र म्हणून प्रसिद्ध पावशील. लोक तुला शुक्राचार्य म्हणतील. मृतसंजीवनी नावाची ही महामंत्ररूप विद्या तू प्राप्त केली आहेस. ही विद्या धारण करण्याची योग्यता तुझ्यात आहे. या विद्येचा जप करून तू कोणासही जिवंत करू शकतोस. तू आकाशात दैदिप्यमान तारा म्हणून राहशील. शुक्राचार्यांना दिव्य वरदान प्राप्त झाले, त्यामुळे त्यांचे जीवन कृतकृत्य झाले. प्रसन्न चित्ताने ते आपल्या स्थानी गेले. अध्याय 50. बाणासुराच्या नगरात शिवजींचे वास्तव्य. व्यास सनतकुमारांना म्हणाले, शिवजींनी बाणासुराला गाणपत्यपद कसे दिले त्याची कथा सांगा. सनतकुमार म्हणाले, ब्रह्माजीचा ज्येष्ठ पुत्र मारीची महाबुद्धिमान आणि श्रेष्ठ प्रजापती होता. त्याचा पुत्र कश्यप दक्षाने आपल्या कन्यांशी त्याच्याबरोबर विवाह करून दिला. दिती ही मोठी पत्नी. तिला जे पुत्र झाले त्याला दैत्य म्हणतात. अन्य भार्यापासून देव चराचर निर्माण झाले. हिरण्यकश्यपूचा पुत्र विरोचन, त्याचा पुत्र बली, बलीचा पुत्र बाणासूर हा शिवभक्त होता. एके दिवशी कठोर संगत साधना करून शिवजींना प्रसन्न करून घेतले व वर मागितला. शिवजी या नगरीचे अधिपती होऊन
माझे रक्षण करा. शिवजींनी ते मान्य केले. शिवजींनी नंदीला कैलासावर पाठवून पार्वतीला बोलावून घेतले, परंतु पार्वतीला येण्यास विलंब झाला. त्यावेळी अप्सरा आपापसात बोलत होत्या. त्यावेळी विभांडकाची मुलगी चित्रलेखा तेथे होती. तिने गौरीचे रूप धारण केले. अनेक स्त्रियांची विविध रूपे धारण केली. चित्रलेखेचे धारण केलेले रूप बदलले. तेव्हा बाणासुराची कन्या उषा हिने पार्वतीचे रूप धारण केले. त्यावेळी पार्वती प्रगट झाली व म्हणाली, कार्तिक महिन्यात तुला ऋतू प्राप्त होतील. वैशाख शुद्ध दशमीस मध्यरात्री स्वप्नामध्ये जो पुरुष तुझ्याशी सहवास करील तो तुझा पती होईल. त्यानंतर शिवपार्वती क्रीडेमध्ये रममाण झाले. देवदेवता स्वस्थानी गेले. अध्याय 51. उषा व अनिरुद्ध. सनतकुमार म्हणाले, एकदा बाणासुराला अति अहंकार झाला. त्यावेळी शिवजी म्हणाले, हे बाणासुरा, लवकर तुझा अहंकार संपेल. तुझ्या रथावरची ध्वजा ज्यावेळी खाली पडेल त्यावेळी भीषण युद्ध होईल. त्याप्रमाणे एके दिवशी ध्वजा खाली पडली. तो युद्धाची वाट पाहू लागला. इकडे पार्वतीच्या वचनाप्रमाणे उषेला दिव्य स्वप्न पडले. त्या स्वप्नात श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध याचे दर्शन झाले. तिने पती रूपाने स्वप्नात वरले. ती स्वप्नातून जागी झाली व मोठ्याने रडू लागली. चित्रलेखाने उषेची समजूत काढली. चित्रलेखाने अनेक चित्र काढत अनिरुद्धाचे चित्र काढले. ते पाहून उषेला आनंद झाला. चित्रलेखा द्वारकेला गेली आणि अनिरुद्धला घेऊन आली. उषा अनिरुद्धला घेऊन अंतपुरात गेली. तेथे ती अनिरुद्धाशी क्रीडा करून त्यावेळी ही बातमी काही स्त्रियांनी बाणासुराला जाऊन सांगितली. तो अतिशय क्रोधायमान झाला. अध्याय 52. भगवती दुर्गेची अनिरुद्धावर कृपा. सनतकुमार व्यासांना म्हणाले, द्वारपालाचे बोलणे ऐकून बाणासूर अतिशय क्रोधायमान झाला. तो सैन्यांना म्हणाला, उषेच्या अंतपुरात कोण आला आहे त्याला पकडा आणि कारागृहात टाका. बाणासुराने आपले सैन्य पाठवले. त्या सैन्याने अंतपुराला वेढा दिला. अनिरुद्ध बाहेर आला. वज्र आणि परीघ याने सर्व सैन्याला ठार केले. बाणासुराने दुसरे सैन्य पाठवले. त्यांना अनिरुद्धाने ठार केले. बाणासूर कुभांड नावाच्या युद्धकुशल मंत्र्याला घेऊन युद्धास गेला. तो अनिरुद्धाशी गुप्तपणे युद्ध करू लागला. त्याला नागपाशाने बांधून टाकले आणि त्याला मारून टाका अशी सैन्याला आज्ञा केली. त्यावेळी धर्मनिष्ठ कुभांड म्हणाला, याला ठार करू नका, हा श्रीकृष्णाचा नातू आहे. त्यावेळी आकाशवाणी पण झाली की अनिरुद्धला ठार करू नका. अनिरुद्धला नागपाशात बांधून कारागृहात ठेवले. त्यावेळी अनिरुद्धाने भगवती दुर्गादेवीची प्रार्थना केली. ती कारागृहात प्रगट झाली. नागपाशातून अनिरुद्धाची सुटका केली. अनिरुद्ध कारागृहातून बाहेर आला व उषा व त्यांचे मिलन झाले. अध्याय 53. यादव शोणितपुरात. व्यासांनी विचारले, सनतकुमारजी, कुभांडाची कथा चित्रलेखा हिने अनिरुद्धला गुप्तपणे शोणितपुरात नेले. त्यावेळी द्वारकेत काय घडले? सनतकुमार म्हणाले, अनिरुद्ध द्वारकेबाहेर गेल्यामुळे सर्वत्र मोठी गडबड झाली. स्त्रिया रडू लागल्या. नारदांनी श्रीकृष्णाला भेटून सर्व हकीकत सांगितली. यादवांनी बाणासुराच्या नगरीवर आक्रमण केले. त्यावेळी बाणासुराच्या रक्षणासाठी शिवप्रभू आले. शिवगण व यादव यांचे भीषण युद्ध झाले. श्रीकृष्णाचा रथ दारुकाने शिवजींच्या समोर आणला. त्यावेळी श्रीकृष्णाने हात जोडले व शिवप्रभूंची प्रार्थना केली. शिवप्रभू म्हणाले, बाणासुरास अतिशय अहंकार झालेला आहे. त्याचे हात तोडण्याची वेळ आली आहे, परंतु मी येथे असताना बाणासुराचे हात तोडणे योग्य होणार नाही. तरी माझ्यावर जुंबशास्त्राचा प्रयोग कर, त्यामुळे मला जांभया येतील. शिवजींना जांभया येऊ लागल्या. त्यावेळी अति अहंकारी बाणासुराला मारण्यासाठी श्रीकृष्ण त्याच्याकडे गेला. अध्याय 54. बाणासुराचा पराभव. व्यासांनी विचारले, सनतकुमारजी, शिवजींच्या आज्ञेप्रमाणे श्रीकृष्णांनी जुंबशास्त्राचा प्रयोग केला. त्यानंतर पुढे काय झाले? सनतकुमार म्हणाले, त्या अस्त्राने गणांना देखील जांभया येऊ लागल्या. सर्वजण रणांगणामध्ये गाढ झोपी गेले. ते पाहून बाणासुर कृष्णासह युद्ध करण्यास तयार झाला. श्रीकृष्णाने बाणासुरावर अनेक तीक्ष्ण बाण सोडले, पण बाणासुराने ते बाण मधल्यामध्येच मोडून काढले. श्रीकृष्ण व बाणासुराचे युद्ध बराच काळ सुरू राहिले. श्रीकृष्णाने बाणासुराचे धनुष्यबाणच मोडून त्याच्या रथाचे घोडे मारले. श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र हाती घेतले आणि बाणासुराचे अनेक हात तोडून टाकले व 4 हात शिल्लक ठेवले. महादेव तेथे प्रगट झाले. त्यांनी श्रीकृष्णास सांगितले की बाणासुराचे शिर छेदू नका. त्यावेळी श्रीकृष्णाने सुदर्शन मागे घेतले. शिवप्रभूच्या आज्ञेने बाणासुराचे व श्रीकृष्णाचे सख्य झाले. श्रीकृष्ण शोणितपुरात आले आणि त्यांना अनिरुद्ध व त्याची पत्नी उषा दिसली. अनिरुद्धाला सुखरूप पाहून श्रीकृष्ण, प्रद्युम्न आणि यादववीरांना अतिशय आनंद झाला. बाणासुराने सर्वांचे यथोचित स्वागत केले. त्यांनी अनिरुद्ध आणि उषेला अनेक रत्ने प्रदान केली. त्यानंतर अनिरुद्ध, उषा, चित्रलेखा यांना घेऊन द्वारकेकडे गेले. अध्याय 55. बाणासूर गणांचा अधिपती झाला. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, श्रीकृष्ण द्वारकेला गेल्यानंतर बाणासूर दुःखी झाला.
त्यावेळी नंदीश्वर म्हणाला, भगवान शिवजी हे भक्तांचा सांभाळ करणारे आहेत. आता तू त्यांची मनोभावे भक्ती कर. नंदीचे बोलणे ऐकून बाणासूर शिवजींच्याकडे आला. त्याने शिवजींना नमस्कार केला आणि त्याच्या डोळ्यातून प्रेमाश्रू ओघळू लागले. बाणासुराने नृत्य केले. शिवजी संगीतप्रिय असल्याने त्यांनी बाणासुरास वर मागण्यास सांगितले. बाणासुर म्हणाला, हे महेश्वरा, तुमच्या भक्तीनेच मानवाला मुक्ती मिळू शकते. जो विषय लंपट असतो तो जणू विषच भक्षण करीत असतो. तुम्ही महान आहात. मी तुम्हाला वारंवार नमस्कार करीत आहे. माझ्या मनामध्ये सर्व प्राणीमात्राबद्दल दयाभाव निर्माण होवो ही अंतःकरणापासून प्रार्थना आहे. बाणासुराची प्रार्थना ऐकून शिवजी प्रसन्न झाले आणि म्हणाले, सर्व काही तुझ्या मनासारखे होईल. बाणासूर कृतकृत्य झाला. तो गणांचा अधिपती झाला आणि शिवजींची सेवा करू लागला. अध्याय 56. शिवजीकडून गजासुराचा वध. सनतकुमार व्यासांना म्हणाले, महर्षी, आता मी तुम्हाला भगवान शिवजींनी गजासुराला मारले ही कथा सांगतो. गजासूर हा महिषासुराचा पुत्र होता. भगवतीने देवांच्या हितासाठी आपल्या पित्याशी युद्ध करून त्याला ठार केले हे कळताच तो क्रोधायमान झाला. देवांचा बदला घेण्यासाठी तो तपश्चर्या करू लागला. तो हिमालयातील एका गुहेत गेला. तो ब्रह्मदेवाच्या उपदेशाने तप करू लागला. तपश्चर्येमुळे तो अतिशय तेजस्वी दिसू लागला. त्याची कठोर तपश्चर्या पाहून सर्व देवदेवता ब्रह्माजींच्याकडे गेल्या. त्यांनी ब्रह्माजींना प्रार्थना केली. आमचे रक्षण करा म्हणून सांगितले. ब्रह्मदेव हे गजासुराच्या आश्रमात गेले. गजासुराची कठोर तपश्चर्या पाहून त्यांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, आता उठ, तुझी तपश्चर्या सिद्ध झाली आहे. मी तुला वर देण्यासाठी आलो आहे. त्यावेळी गजासूर म्हणाला, कामाच्या अधीन असलेल्या कोणत्याही स्त्री पुरुषाकडून माझा वध होऊ नये. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले. बाणासुराने तपश्चर्या थांबवून तो सत्यलोकी परतला. गजासुराने दैत्याचे सैन्य जमविले व तिन्ही लोकी आपले राज्य निर्माण केले. लोकपालांना देखील त्याने पराजित केले. सत्ता संपत्तीमुळे त्याची पापबुद्धी वाढली. तो ऋषीमुनींना त्रास देऊ लागला. इंद्राने शंकरांची प्रार्थना केली. शंकरांनी त्रिशूलाने गजासुरास घायल केले. गजासूर म्हणाला, तुमच्या हातून मृत्यू येणे माझे परमभाग्य. माझे कातडे परिधान करावे. कृतिवास नामाने प्रख्यात व्हावे. शंकरजी म्हणाले, तू कृतिकेश्वर नामाने प्रसिद्ध होशील. शिवजींचे ध्यान करत गजासुराने शरीर त्याग केले. अध्याय 57. शिवजींकडून दुंदुभी निरहाद दैत्याचा वध. सनतकुमार म्हणाले, व्यासजी, आम्ही तुम्हाला दुंदुभी निरहादाचा वध शिवजीने कसा केला हे सांगतो. दुंदुभी निरहाद हा प्रल्हादाचा मामा. तो देवांना दुःख देणारा दैत्य होता. त्याने पृथ्वीवरील ब्राह्मणांना नष्ट करण्याचा निर्धार केला. ब्राह्मण नष्ट झाले की वेद नष्ट होतील. त्यामुळे यज्ञ आपोआप बंद होतील. यज्ञ बंद पडले की देवांना हवीर्भाग मिळणार नाही. त्यामुळे ते क्षीण होतील व त्यांना जिंकता येईल. काशीमध्ये विद्वान ब्राह्मण आहेत. त्यांना आधी मारावे असे त्याने ठरवले. तो मायावी रूप धारण करून ब्राह्मणांना मारित होता. एक भक्त शिवजींची भक्ती करत होता. दुंदुभी निरहादाने वाघाचे रूप धारण केले आणि त्या ब्राह्मण भक्तावर झडप घातली. त्यावेळी शिवजी प्रगट झाले व आपल्या काखेत त्या वाघरूपाला दाबून मारले. त्यावेळीपासून व्याघ्रेश नाम धारण करून शिवजी तेथे राहिले. अध्याय 58. पार्वतीकडून विदल आणि उत्पल दैत्यांचा वध. सनतकुमार म्हणाले, महामुनी वेदव्यासजी, आता तुम्हास शिवचरित्रातील आणखी एक कथा सांगतो. पूर्वी विदल आणि उत्पल नावाचे 2 बलाढ्य दैत्य होऊन गेले. त्यांना ब्रह्माने तुम्हाला पुरुषाच्या हातून मृत्यू येणार नाही असा वर दिला होता. त्यामुळे ते उन्मत्त होऊन फिरत होते. त्यांनी देवांना देखील जिंकले. देवांनी ब्रह्मदेवांना ही हकीकत सांगितली. ब्रह्मदेव म्हणाले, थोड्याच दिवसात पार्वतीच्या हातून या दैत्याचा मृत्यू होणार आहे. तुम्ही शिवपार्वतीचे स्मरण करा, तुमचे कल्याण होणार आहे. एके दिवशी नारदांनी त्या दैत्याची भेट घेतली आणि पार्वतीच्या सौंदर्याचे वर्णन करून ते निघून गेले. ते दैत्य पार्वतीला पळवून नेण्याचा विचार करू लागले. एके दिवशी पार्वती आपल्या सखीबरोबर चेंडूने खेळत होती. खेळ रंगात आला होता. शिवजी देखील खेळ पाहण्यात रमून गेले होते. पार्वती खेळताना वरून विदल आणि उत्पल पाहत होते. त्यांनी पार्वतीला पळवून नेण्याचे ठरवले. ते पृथ्वीवर उतरले. त्यांनी मायेने शिवगणांचे रूप धारण केले होते. शिवजींनी त्यांचे मायावी रूप जाणले आणि त्याप्रमाणे पार्वतीला देखील खुणावले. पार्वतीने आपल्या हाती असलेला चेंडू जोराने फिरवला आणि तो दोघांच्या अंगावर मारला. त्यामुळे ते दोघेही त्या क्षणी मृत्यू पावले. त्या चेंडूचे पार्थिव लिंगात रूपांतर झाले. ते शिवलिंग कंदुकेश्वर नावाने प्रसिद्ध झाले. काशी क्षेत्रातील कंदुकेश्वर दृष्टांचा संहार व सज्जनांचा प्रतिपाद करणारे आहेत. व्यासांना शिवपार्वतीची कथा सांगून सनतकुमार आकाशमार्गाने निघून गेले. सूत म्हणाले, ऋषींनो, ब्रह्माजींनी नारदांना कथन केलेली ही सर्व संहिता मी तुम्हाला सांगितली. आता पुढे तुम्हाला काय ऐकण्याची इच्छा आहे? रुद्रसंहितेतील 5वा खंड युद्धखंड समाप्त. अशा प्रकारे रुद्रसंहिता
समाप्त.